औचित्य साधून भव्य दिव्य अशी गीतांची महफिल या ठिकाणी रंगलेली आहे। महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आदरणीय वैभवदादा खुले, महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका आदरणीय माझी मोठी ताई भाग्यश्री इंगळे व तसेच या ठिकाणी नामवंत ख्यात कीर्त कलावंत उपस्थित आहेत आणि त्यांच्यामध्ये मी सुद्धा एक आपल्या समोर रचना सादर करणार आहे। सर्व कलावंतांचे सहर्ष स्वागत, उपस्थितांचे सहर्ष स्वागत करते आणि कसलाच वेळ न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम आहे म्हणून एक जयंती विषय आपल्या समोर सादर करत आहे। लक्षात असू द्या, आम्ही बाबासाहेबांची जयंती साजरी करतो कारण जे कार्य आमच्यासाठी बाबासाहेबांनी केलेलं आहे ते इतर कोणत्या नेत्यांनी केलं नाही असं नाही, पण समाज कार्य करत असताना जे बाबासाहेबांना यश आलं ते इतर कोणत्या नेत्यांना आलं नाही। आमच्यासाठी जे बाबासाहेबांनी कष्ट घेतले सादर करत आहे। लक्षात असू द्या, बाबासाहेबांची जयंती शहरातच नाही, खेडोपाडी गाव वस्ती काढण्यात अख्ख्या विश्वामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते। म्हणून दलितांच्या मनामध्ये अस्मितेची ज्योत निर्माण करून स्वाभिमानी आणि स्वावलंबनाचा संघटितपणे संघर्ष करून ज्यांनी तुम्हा आम्हा जीवन जगण्याचा मूल मंत्र दिला, गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठणार नाही अशी गुलामगिरी विरुद्ध आरोळी फोडणारे, बरं झालं माझ्या पोटची गोळे ही लहानपणी मृत पावली, अन्यथा मी माझ्या समाजाकडे लक्ष देऊ शकलो नसतो। जर माझं संविधान माझ्या समाजाची प्रगती करण्यास असमर्थ ठरले तर मी स्वतःला गोळी घालून घेईन। जर माझ्या समोर माझा आणि माझ्या देशाचा प्रश्न आला तर मी माझ्या देशाला निवडेन आणि जर माझ्या समोर माझा आणि माझ्या समोर माझ्या देशाचा आणि माझ्या समाजाचा प्रश्न आला तर मग मी मात्र माझ्या समाजालाच निवडेन। एवढेच नाही तर रामून तुला झालेल्या आजारावर विलाज करणारे हजारो डॉक्टर आहेत, पण माझ्या समाजाला जो आजार झालाय त्याचा एकमेव मी डॉक्टर आहे असा समाजासमोर पत्नीला सुद्धा दुय्यम स्थान देणारे विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य द नॉलेज ऑफ सिम्बॉल PhD DSc LLB डिलीट बाय द फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर। कवी गायकांचे कवी गायक कवी बामण दादा टिळक यांच्या चरणी त्रिवार अभिवादन। सर्व या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या हुतात्म्यांनी आपला प्राण पणाला लावला अशा हुतात्म्यांना महामानवांना महामाईंना त्रिवार अभिवादन करते आणि सुंदर अशी रचना आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करते। लक्षात असू द्या, विश्वामध्ये मान सन्मान
बाबासाहेबांनी आम्हाला तथागत भगवान गौतम बुद्धाच्या ओटीत टाकलं. कारण